जसे सर्पाच्या मनातून जन्मांतरीचे वैर कधी जात नाही, त्याप्रमाणे मागील जन्मातील दोष जो मनात बाळगतो. डोळ्यात गेलेला खडा जसा डोळ्यात विरघळत नाही, म्हणजे सारखा खुपत राहतो, अथवा जखमेत जसे शस्त्र जिरत नाही, ते एकसारखे खुपत राहते, त्याप्रमाणे जो मागील जन्माचे दुःख विसरत नाही, तो म्हणतो, हाय हाय, मी कसा या जन्मामुळे पुआच्या खड्ड्यात शिरलो, मूत्रद्वाराने बाहेर निघालो, अरे रे, मी स्तनावरील घाम चाटला. याप्रमाणे जन्माचा तिरस्कार बाळगतो व तो म्हणतो की ज्या योगाने जन्म घ्यावा लागेल, असे भोगावे लागेल, ते मी आता करणार नाही. पणास लावून हरलेले द्रव्य परत मिळवण्याकरता जुगार खेळणारा जसा पुन्हा डाव खेळण्यास तयार होतो, अथवा वडिलांच्या वैराबद्दल जसा मुलगा सूड घेण्यास परिश्रम करतो, वडील भावाला मारल्याच्या रागाने जसा पाठचा भाऊ सूड घेण्याची घटपट करतो, तितक्या हट्टाने जो जन्माचे पाठीस लागतो. परंतु संभावित मनुष्यात जसा अपमान सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला जन्मास आल्याबद्दलची लाज केव्हाही सोडित नाही. म्हणजे जन्माला येणं हेच मुळी दुःख. आपले कोण बरं तुकाराम महाराज म्हणतात ना, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. वासना पूर्ण करण्यासाठी म्हणून आपला जन्म असतो. कुठलीही मागच्या जन्मातली चांगली वासना आहे, वाईट वासना आहे, ती पूर्ण करण्यासाठी म्हणून आपला जन्म असतो. आणि पुढे येणारा मृत्यू कल्पांता इतका जरी दूर असला तरी तो आजच सावध असतो. नदीमध्ये अथांग पाणी आहे असे म्हणताच अर्जुना, पोहावयास तयार झालेला मनुष्य काठावर असताच जसा कासोटा बळकट घालतो, अथवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वीच जसे आपले अवसान सांभाळावे, अथवा शस्त्राचा घाव घालण्यापूर्वीच ढाल पुढे करावी. किती उदाहरणं. उद्याचा मुक्काम वाटमाऱ्याचा आहे म्हणून जसे आजच सावध व्हावे, अथवा जीव जाण्यापूर्वीच औषधाकरता धावधाव करावी. पुढे येणाऱ्या संकटाची जर आधी सावध होऊन तरतूद करून ठेवली नाही, तर ज्याप्रमाणे जो जळत्या घरात सापडतो, तो जसा आपल्या सामर्थ्याने आयत्या वेळी विहीर खणू शकत नाही, तसे होते. आयत्या वेळी उपाय करू शकत नाही, आधीपासूनच करायला पाहिजे. खोल पाण्यात जसा दगड पडला, त्याप्रमाणे जो पाण्यात बुडाला, तो मी बुडतो अशा ओरडण्यासह मेला. आता तो याप्रमाणे मेला असे कोण सांगेल? कोणीच नव्हतं तिथे, त्यामुळे तो मेला. म्हणून ज्याचे समर्थ पुरुषाशी हाडवैर पडले आहे, तो जसा 8ही प्रहर शस्त्र हातात घेऊन सज्ज असतो, अथवा लग्नाचा निश्चय होऊन गडंगनेर झालेली कुमारी माहेराविषयी उदासीन असते, सासरी जाण्याविषयी मनाची आगाऊ तयारी करून ठेवते, किंवा संन्यासी म्हणजे हे कशासाठी चाललं आहे? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, हे सांगण्यासाठी बरं का. संन्यासी सर्वस्वाविषयी ज्याप्रमाणे अगोदरच उदासीन असतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्याच्या अगोदरच तो पुढे येणाऱ्या मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो. अर्जुना, याप्रमाणे जो या मनुष्य जन्माने भावी जन्माचे निवारण करतो, जो या मनुष्य देहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्मक्षयातीत अशा स्वरूपाने उरतो, अशा रीतीने ज्याच्या अंतःकरणात जन्म मृत्यू हे काट्यासारखे चलत राहतात, त्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञानाची काहीच उणीव नसते. म्हणजे तो खरा ज्ञानी पुरुष. आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन उमेदीत असतानाच जो पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल विचार करतो, तो म्हणतो, पहा, आजच्या वेळी म्हणजे भर तारुण्यात ही जी शरीरात पुष्टी आहे, ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल. दैवहानीने केलेले सर्व उद्योग जसे आदबट्ट्याचे असतात, तसे हातापायाच्या सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील. आज तारुण्यात असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती प्रधान नसलेल्या राज्यासारखी दुबळी होणारी आहे. फुलांच्या सुवासाच्या भोगाकरता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते, ते नाक उंटाचा गुडघा जसा असतो तसे विद्रूप होईल, वास घेण्यास असमर्थ असे होईल. ओढाळ गुरांच्या खुरांनी कसं वर्णन केलं आहे, म्हणजे आपल्या शरीराचं म्हातारपणी काय होईल ते आत्ताच मनामध्ये बघून ठेवायचं. म्हणजे त्याच्यासाठी काय आपण चांगलं राहायचं नाही किंवा काय उदासीन हा उदासीन शब्द परमार्थातला वेगळा आहे. उदास याचा अर्थ काय की
आसक्ती नसणं कुठल्याही गोष्टीबद्दल, आणि तेही मनातून. वरवर सगळं करायचं पण मनातून विरागी कसा असतो ते हे ज्ञानी पुरुष जो आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं. ओढाळगुरांच्या खुरांनी जशी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल. कमळाच्या पाकळीशी स्पर्धेने भांडणारे जे हे डोळे आहेत, कमलनयन म्हणतो ना आपण, ते डोळे म्हातारपणात जशी पिकलेली पडवळे असतात तसे होतील. धुवळीचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोंबतील. अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल. ज्याप्रमाणे बाभळीचे खोड सरळ गिरबडून टाकतात त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबडून जाईल. स्वयंपाकाच्या चुलीपुढे खाचे तगर चरात उष्टे पाणी वगैरे साचून जसे दुर्गंधीयुक्त बुडबुडे उसळतात त्याप्रमाणे नाकात शेंबडाचे दुर्गंधीयुक्त बुडबुडे येतील. ज्या मुखाचे ओठ मी विड्याने हल्ली तारुण्यावस्थेत रंगवतो व ज्यातील दात हसताना दाखवतो, ज्या मुखाने चांगले सुंदर बोलतो त्याच तोंडाला उद्या म्हातारपणी कफाचा लोंढा येईल आणि या दाढा दातासकट उखडून जातील. दुःख दोषानुदर्शनम. शेतकीचा धंदा जसा कर्जाने ग्रस्त झाला असता ऊर्जित दशेला येत नाही, अथवा झडीच्या पावसाने जशी एकदा गुरे बसली म्हणजे ती उठत नाहीत, त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीव उठणार नाही. माळ जमिनीतील वाळलेली कुसळे जशी वाऱ्याने उडून जातात त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होते. आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाझरतात त्याप्रमाणे दातांच्या खिंडीतून लाळेचे पूर वाहतील. वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य राहणार नाही. कानांची कवाडे बंद होतील. हे पुष्ट असलेले शरीर म्हाताऱ्या माकडासारखे बेडौल होईल. गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने हलते त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वांगास कापरे भरेल. पायात पाय अडकतील, हात वाकडे पडतील. हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी म्हातारपणी सोंगासारखा नाचवला जाईल. मळमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील. इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करतील. अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर थुंकतील. मला लवकर मरण येणार नाही आणि सोयऱ्या धायऱ्या लोकांना माझा कंटाळा येईल. बायका मला पिशाच म्हणतील. मुले मला भिवून मूर्छित होतील. फार काय सांगावे, मी सर्वांच्या किळसेला पात्र होईन. शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या ढासेने होणाऱ्या जागरणामुळे हा म्हातारा पुष्कळांना शिणविल असे ते म्हणतील. असा पुढे येणाऱ्या म्हातारपणाचा इशारा जो आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पाहतो आणि मग जो त्याविषयी मनात विटतो त्याला म्हणतात वैराग्य. तो मनात म्हणतो उद्या ही वृद्धावस्था येईल आणि सध्याची तारुण्यावस्था विषयभोगात निघून जाईल. आपले हित साधण्यास काय उरणार आहे. खूप लोक म्हणतात म्हातारपणी करू परमार्थ, आत्ता काय करायचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो. पांगळे झालो नाही तोपर्यंतच आपणास जेथे देवस्थाने तीर्थे वगैरे ठिकाणी जायचे असेल तेथे जातो. जोपर्यंत दृष्टीचे सामर्थ्य टिकून आहे तोपर्यंत जितके पाहायचे तितके पाहून घेतो. वाचा बंद होण्यापूर्वी सुभाषिते पाठ करून ठेवतो. हात लुळे होतील ही पुढील गोष्ट त्याला थोडीशी कळते आणि म्हणून तो हातांनी दान वगैरे अशा सत्कृत्याच्या गोष्टी करतो. अशी अवस्था पुढे येईल त्यावेळी मन वेडे होईल तेव्हा त्याच्या आधीच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी अथवा दिवा गेला नाही तो झाकपाक करून ठेवावी, त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग ते जे व्यर्थ जावे. काय करावं तेच कळत नाही लोकांना म्हातारपणी. ते त्याच्यासाठी सांगितलं आहे की आत्ताच तारुण्यातच त्याने सर्व हातावेगळे करून टाकले आणि आता जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्यांकडे परत फिरण्याच्या वेळी ऐन संध्याकाळी जर एखादा प्रवासी प्रवास करीत आला तर त्यावेळी त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यातच प्रवेश केला तर तो नागवला जाईलच. तसे म्हातारपण येईल व जन्माला आले पण व्यर्थ जाईल, कारण 100 वर्ष आयुष्य आहे. तेव्हा भर ज्वानीत मजा करू आणि पुढे परमार्थ करू. काय लिहितात ज्ञानेश्वर माऊली मस्त.
असे म्हणणारा तो तरी शतायू आहे का? त्याला माहिती आहे का आपलं आयुष्य काय आहे, किती आहे? त्यामुळे ते म्हणतात की तिळाचे झाड एकदा झाडून त्यातील सगळे तीळ निघाल्यावर पुन्हा जर ते कोळे झाडली तर त्या कोळ्यांच्या बोंडातून जसे तीळ निघत नाहीत तसेच अग्नी जरी असला पण तो एकदा राखोंडी झाला मग तो कोणत्याही पदार्थात जाऊ शकेल काय? त्याप्रमाणे तारुण्यात शक्ती व बुद्धी विषय सेवनात खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करील? असे वृद्धावस्थेत होणाऱ्या दुर्दशेचे ज्याला तारुण्यावस्थेत स्मरण आहे, जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. याचा हा अर्थ आहे. मस्त आहे. त्याचप्रमाणे नाना प्रकारचे रोग पुढे अंगावर आदळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो. सापाच्या तोंडात एखादा पडलेला पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो, त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग, दुःखे, विपत्ती, शोक ही पोचली जातात, तो स्नेह टाकून जो समाधान वृत्ती ठेवून उदास होऊन राहतो आणि ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला चंचू प्रवेश करतील त्या त्या कर्म करणाऱ्या इंद्रियरूपी बिळात निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो. अशा सामग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो तोच तो अर्जुना ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असे समज. आता आणखी हे ज्ञानाचे लोकोत्तर लक्षण सांगतो. पुढचा 9वा श्लोक आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शतम असक्तिरण विश्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यांच समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तिषु. आता बघा, देहासंबंधी अनासक्ती, स्त्री, पुत्र, गृह इत्यादिकांविषयी अलोलुपता, इष्ट अथवा अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचे समत्व कधीही ढळू न देणे, अशा ह्या 3 गोष्टी म्हणजे 3 ज्ञानाची लक्षणं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेवढं परत वाचते. तर बिऱ्हाडी बसवलेला वाटसरू जसा त्या बिऱ्हाडाविषयी उदास असतो. एखादा प्रवासी असेल आणि रात्रभर एखाद्या घरामध्ये थांबलाय, त्याला त्या घराविषयी काही प्रेम वाटत नाही, कारण त्याला माहिती असतं सकाळ झाली की मला पुढच्या प्रवासाला जायचं आहे, मला थोडीच इथे राहायचं आहे. म्हणजे बिऱ्हाडी बसलेला वाटसरू जसा त्या बिऱ्हाडाविषयी उदास असतो तशा प्रकाराने जो स्वतःच्या शरीराविषयी उदास असतो अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे वाटसरूची आस्था नसते त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे स्वतःच्या घरावर किंचितही ममत्व नसते. आपली सावली आपल्याबरोबर नेहमी असते, परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते. त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते आणि त्याला जी मुले बाळे झालेली असतात त्यांना तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो, अथवा म्हणजे या जन्मी ही आहेत, पुढच्या जन्मी दुसरी होतील, त्यामुळे त्यांच्यावर फार प्रेम, फार आसक्ती ठेवायची नाही असं त्यांनी सांगितलं आहे. वाटसरूप्रमाणे मानतो. झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड जसे उदास असते तसा तो ज्ञानी प्रजेसंबंधी उदास असतो. अर्जुना, वाटेने जात असता काही घडलेल्या गोष्टींविषयी एखादा ठेवलेला साक्षीदार ती गोष्ट पाहूनही त्याविषयी जसा अनासक्त असतो तसा तो सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही अनासक्त असल्याचे दिसते. फार काय सांगावे, राघू जसा पिंजऱ्यात असतो तसा जो वेदाज्ञेला भिवून संसारात असतो, म्हणजे आलाय आता संसारात म्हणून संसारात राहतो. एरवी ज्याचे स्त्री, पुत्र, गृह इत्यादिकांवर प्रेम नसते तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज. आणि महासागर जसे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अप्रिय गोष्टी सारख्या असतात, अथवा सकाळ, दुपार, संध्याकाळ या 3 काळी सूर्य जसा 3 प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे सुखाचे अथवा दुःखाचे प्रसंग त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याचे अंतःकरण सुखी अथवा दुःखी असे वेगवेगळ्या अवस्थेने बदलले जात नाही. कोणत्याही ऋतूच्या येण्या जाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी
प्रिय अथवा प्रिय वस्तूंच्या हानीने अथवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही. अर्जुना, त्याच्या ठिकाणी मूर्तिपंत ज्ञान आहे असे तू समज. किती सुंदर आहे.